श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, आपण मंदिरामध्ये जातो महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर काय करतो, आपण सगळी पूजा वगैरे सगळं काही करून घेतो. पूजा झाल्याच्या नंतर आपण घरी तसंच परत येतो. पण आपण तिथे किती वेळ बसतो. पण आपल्याला काय करायचंय आता, महादेवाच्या मंदिरामध्येच जाऊन करायचा उपाय आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो, सगळी पूजा वगैरे सगळं काही आपलं झाल्याच्या नंतर आपण नंदी देवाजवळ येतो, नंदी देवाची पण पूजा करतो. मग नंदी देवाची पूजा झाल्याच्या नंतर परत महादेवाच्या जिथे पिंड वगैरे आहे तिथे परत यायचं. पण अशा ठिकाणी बसायचं आपण की जेणेकरून आपल्या पूजेमुळे कुणालाही त्रास नाही झाला पाहिजे, किंवा कोणी एखादा व्यक्ती आला तो आपल्यामुळे त्याला उभं राहायचं पण काम नाही पडलं पाहिजे. अशा प्रकारे अशा ठिकाणी आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये तिथे बसायचं आहे. बसल्याच्या नंतर मग आपल्याला ध्यानस्थ व्हायचंय. ध्यान म्हणजे डोळे वगैरे लावून घ्यायचे, ध्यान मुद्रामध्ये तयार करायची आपल्याला दोन्ही पण. अशी केल्याच्या नंतर आपल्याला छानपैकी शांत, बिलकुल एकदम शांत, कुठल्याही प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये तिथे येऊ द्यायचा नाहीये. आल्याच्या नंतर आपल्याला जेवढा होईल तितका 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्हाला जसं तुमची कॅपॅसिटीनुसार तुम्हाला तेवढा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जेवढा होते तेवढा डोळे लावून तुम्हाला म्हणायचं आहे. काय होते माहितीये का, आपण घरी 1 माळेचा जप करतो. मग आपण 1 माळेचा जप जेव्हा घरी करतो, त्या 1 माळेचं पुण्य आपल्याला थोडंसंच मिळते. पण आपण जेव्हा मंदिरामध्ये शांत चित्ताने जेव्हा जप करतो आणि देवा आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होते, एक होते ते, आणि त्यावेळेला तो जो जप आहे त्याचं फळ कितीतरी पट आपल्याला जास्त मिळते. जर आपण 1 माळ केली महादेवाच्या मंदिरामध्ये, त्याचं फळ आपल्याला 100 माळेच्या पटीने मिळते. म्हणजे इतका पॉवरफुल जप महादेवाच्या मंदिरामध्ये केल्याने आपल्याला मिळते. मग आपण कधी पण जेव्हाही जाता तुम्ही मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे, तेव्हा ध्यानस्थ बसायचं आहे. ध्यानस्थ बसून आपल्याला हा जप करायचा आहे. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जेवढा होईल तेवढा तुमच्या कॅपॅसिटी नुसार तुम्हाला करायचं आहे. पण कुठल्याही प्रकारचा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ.